नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पाणी पुरवठा योजनेतील स्वहिस्सा म्हणून मनपाला हुडको देणार 822 कोटींचं कर्ज, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। तर माझा भाऊ डॉन आहे, तो डायरेक्ट मर्डर करतो, पोलीस आपलं काहीही करू शकत नाहीत असं धमकावणाऱ्या मद्यधुंद तरुणींचा रस्त्यावरती धिंगाणा, पुन्हा व्हिडिओ व्हायरल। आता बघूया सविस्तर बातम्या। शहराच्या नवीन 2740 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचं स्वहिश्शापोटी महापालिकेला 822 कोटी 22 लाख रुपये टाकायचे आहेत। त्यासाठी शासनाने महापालिकेला हुडकोकडून कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता। त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे लवकरच प्रशासनाला हा निधी मिळण्याची शक्यता आहे। शहराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलंय। 2740 कोटी रुपयांच्या या पाणी योजनेत महानगरपालिकेला 822 कोटी रुपयांचा स्वहिस्सा भरावा लागणार आहे। महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हा निधी शासनाने द्यावा अशी मागणी वारंवार करण्यात आली, पण शासनाने अल्प व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार महानगरपालिकेला 8.90% व्याजदराने कर्ज मंजूर करण्यात आलं। महापालिकेने 8.5 एवढ्या व्याजाने कर्ज मिळावं अशी मागणी केली होती। दरम्यान मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या 2000 कोटींच्या कर्जात शासन हमी देण्याच्या त्या पोटीचे हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्शापोटी 822 कोटी 22 लाख रकमेचा समावेश आहे। केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आखली आहे। पाणी योजनेत स्वहिस्सा टाकण्यासाठी महापालिकेला या योजनेतून कर्ज मिळावं यासाठी महापालिकेने प्रयत्न केले होते, परंतु शासनाने हुडकोकडून कर्ज देत बिनव्याजी कर्ज योजनेतून संभाजीनगरला बाद केलाय। पाणी पुरवठा योजनेच्या स्वहिश्शासाठी महापालिकेला हुडकोकडून कमी व्याजदराने कर्ज देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता महापालिकेला मोठा फटका बसणार असून दरमहा 17 कोटींचा हप्ता भरावा लागणार आहे। सध्याची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम भरणं जरासं अवघड आहे। मी डॉनची बहीण आहे, माझं कुणी काहीही करू शकत नाही असं म्हणत दोन मद्यधुंद तरुणींनी मंगळवारी रात्री वाळूज MIDC परिसरातील महावीर चौकात गोंधळ घातला। या तरुणींच्या उच्छादामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, तर या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय। रविवारी सायंकाळी समर्थनगरमध्ये रस्त्यावरती 3 मद्यधुंद महिलांनी राडा केल्याची घटना ताजी असतानाच हा नवा प्रकार समोर आलाय। मी डॉनची बहीण आहे, माझं कुणी काहीही करू शकत नाही असं म्हणत दोन तरुणींनी वाळूज MIDC परिसरातील महावीर चौकात गोंधळ घातला। हा प्रकार मंगळवारी रात्री 9च्या सुमारास घडला। या तरुणींच्या उच्छादामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती। MIDC वाळूज पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन्ही तरुणी तिथून पसार झाल्या होत्या। या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार वाळूज भागातील दोन्ही तरुणी प्रचंड दारू प्यायल्या होत्या। त्यांना रस्त्यावरून नीट चालताही येत नव्हतं। त्या एकमेकींना धरून झिंगत रस्त्यावरती चालत होत्या। नागरिकांनी अडवल्यानंतर त्यातील एकीने आम्ही मोठ्या घरातील आहोत, टेन्शनमुळे दारू प्यायलो आहोत असं सांगितलं। दुसरीने डॉनची बहीण असल्याचं म्हटलंय, त्याने मर्डर केले असल्याचं सांगितलं। त्या दोघींनीही नागरिकांना शिवीगाळ आणि अरेरावी केली आहे। मी जाऊ शकते बिनधुसक्यान, मी माझ्या भावाला त्यांना माहित नाही आपण एक कोण म्हणून त्यांना वाटत हा असं पेज दे आणि आम्ही काही प्रॉब्लेम नाही। कशाला काढावं लोकांनी डॉनच्या पोरी डायरेक्ट काय पण पोलिसांना आम्हाला काही करू शकत नाही, कारण लिमिटेशन मुळे पेली तिला प्रॉब्लेम आहे। तुम्हाला कोणी समजत नाही। मी माझा भाऊ इथला डॉन डायरेक्ट काय हा मर्डर करतो, डायरेक्ट फुल मर्डर करतो। मला कोणतंच कोणी करू शकत नाही। कोणत्या गाडीला अडवून गाडी काढायला पोहू शकतो, पण माझ्यासोबत साधे समजायला पोहू शकतो। मी म्हणत म्हणले जाऊ शकत नसन जायचं तर मग मी चप्पल काढलंय। चप्पल पडची ड्युटीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळता आली नाही तर काय होतं याचा प्रत्यय एका व्हिडिओमधून व्हायरल झालाय।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिवांना शिपाई नसल्याने स्वतः दस्तऐवज उचलावे लागल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ शैक्षणिक परिसर आणि सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांना कार्यालयीन कामासाठी शिपाई देण्यात आला नाहीये। त्यामुळे कार्यालयातील कागदपत्राचे गठ्ठे स्वतःच्या डोक्यावर ठेवून येण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे। या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान ते साहित्य ज्यांचं वैयक्तिक आहे त्या विभागात शिपाई आहेत असं विद्यापीठ प्रशासनाने म्हटलंय। माझा कुणावरती रोष नाहीये, शिपाई देण्यात यावा अशी लेखी मागणी केली होती, परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं असं ठाकरे यांनी सांगितलं। तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळता आली नाही तर काय होतं याचा प्रत्यय या व्हिडिओतून व्हायरल झालाय असं म्हणणंही वावगं ठरणार नाही। मी विद्यापीठामध्ये गेल्या 21 वर्षापासून जॉब करते। मी उपकुलसचिव पदावर आता सध्या काम करते आहे। माझी बदली पहिले परीक्षा विभागामध्ये होती। 6 महिन्यापूर्वी माझी बदली PG प्रवेश विभागामध्ये करण्यात आली। त्या अनुषंगाने माझे काही लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळे मेन कॅमेऱ्यात बसू शकत नसल्यामुळे कॅबिनमध्ये ती कॅबिन मला सुटेबल होती। तर त्यामुळे मी तिथे बसून काम करेल असं मी प्रशासनाला विनंती केली होती, पण त्या प्रशासनाने त्या माझ्या विनंतीचा कुठलाही विचार केला नाही। त्यामुळे त्यांनी मला 2दा कॅबिन खाली करण्याचं पत्र दिलं। पत्र दिलं आणि शिपाई दिला नाही। त्याच्यामुळे माझं सामान तिथंच पेंडिंग होतं। मला जेव्हा कॅबिन दिलं तेव्हा मग मला इकडे सामान आणायचं होतं, पण शिपाई नसल्यामुळे आणि माझी तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे मी ते सामान आणून घेऊ शकले नाही। पण त्यांनी मला 8 दिवसापूर्वी पत्र दिले की तुम्ही ते कॅबिन खाली करून कॅबिनचा ताबा एक्झामच्या संचालकांना सुपूर्द करावा। मग ते उद्या आणि परवा त्याची तारीख संपून जाते। त्याच्यामुळं मला आज ते गठ्ठे सगळे नेऊन तिकडं टाकणं गरजेचं होतं, कारण पाऊस उद्या जर आला तर मी ते टाकू शकले नसते। म्हणून आज पावसाचं वातावरण बघून मी ते आज गठ्ठे पूर्ण व्हायलेत। काय थोडं सामान बाकी आहे अजून माझं, तर तेही मला आज संध्याकाळी किंवा उद्या मी ते शिफ्ट करून सदरील ताबा मी संचालकांच्या कॅबिनला देणार आहे। NDPS पथकातील पोलिसांच्या कारवाईमध्ये 1 किलो 473 ग्रॅम वजनाचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। त्याचं बाजार मूल्य 1,23,65,00,000 असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर वाळूज ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नशेखोरीसाठी वापरलं जाणारं मफेड्रोन अर्थात MD हे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। NDPS पथक व MIDC वाळूज पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये 1 किलो 473 ग्रॅम वजनाचा ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। त्याचं बाजार मूल्य 1,23,65,00,000 रुपये आहे। विशेष म्हणजे एका कंपनीतून उत्पादनादरम्यान पडलेली पावडर वापरून ड्रग्ज तयार करण्यात आले होते। या प्रकरणात भंगाराच्या गोदामाचा मालक बबन खान, आयशर चालक रफिक उमार रहमान, तफजुल्लम हुसेन, राज रामतीरथ अजुरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती NDPS पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली आहे। वाळूजमधील मायलन कंपनीतून बाहेर पडणाऱ्या 2 ट्रकमधून MD ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पावडरची तस्करी केली जात होती। शनिवारी पथकाने छापा टाकत MH4 BU 5160 व MH4 EY 9977 या 2 निळ्या रंगाचं बॅरल व त्यात पावडरने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या। त्यांचं वजन 1 किलो 512 ग्रॅम होतं असं फिर्यादीत म्हटलं आहे। पोलिसांनी त्यानंतर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं। पोलीस आणि वैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहाय्यक रासायनिक विश्लेषक विनोद कुमार शहागडकर, प्रयोगशाळेचे परिचर प्रशांत कवडे यांनी आयशरमधील पथकाने बबन खानच्या साजापूर येथील गोदामावरती छापा मारला। तेथेही कंपनीतील स्क्रॅपचा मोठा साठा होता। त्यात 961 ग्रॅम पावडर आढळली। या पावडरची प्राथमिक तपासणी केल्यानंतर MD ड्रग्ज असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर वाळूज ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे।
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये पीजीचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात पीएचडी रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, एन लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी आणि एनएसएस, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तुम्हें. थैंक यू सर.
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक नगरीमधील जिल्हा परिषद शाळा बजाज नगर येथे अक्षरशः कचऱ्याचा ढिगार पडल्यात। या कचऱ्याच्या ढिगारावरून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं। शाळेच्या आवारात दारू पिऊन दारूच्या बाटल्या फोडल्या जातात, त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे। जिल्हा परिषदेच्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळच सुरू आहे असं चित्र प्रत्यक्षात पाहायला मिळालं। जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या दुर्लक्षाला कोण जबाबदार असा प्रश्न दत्ता वरपे यांच्या वतीने उपस्थित केला जातोय। सर, मी दत्तात्रय वरपे। आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा वाळूज MIDCचा परिसर आहे। बजाजनगर हे आहे। बजाजनगर वडगाव कोलाटी या ठिकाणची ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या ठिकाणी समोर महात्मा ज्योतिराव फुलेंचं स्मारक सुद्धा आहे। या ठिकाणी दुतर्फा कचऱ्याचे ढीग पडलेले अक्षरशः कचरा संकलन करत असताना MIDC ची जबाबदारी आहे आणि MIDC ने एक एजन्सी यासाठी नेमलेली आहे, परंतु एजन्सी कचरा संकलन या ठिकाणाहून करत नाहीये। निदान दैनंदिन कचरा संकलन व्हावं ते होत नसल्यामुळे नागरिक नाईलाजानं रस्त्यावर कचरा आणून टाकतायत आणि दुर्दैव असं आहे की तो त्यांचा साठलेला घरातला कचरा अक्षरशः जिल्हा परिषदेच्या शाळेत येऊन पडतोय। जिल्हा परिषद शाळेची अशी दुरावस्था झालेली आहे की ते बघवत नाही अक्षरशः। या अवस्थेत असताना म्हणजे दुःख होतं की या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकतायत। कुठलाही श्रीमंत व्यक्ती किंवा सदन व्यक्ती या ठिकाणी कुठलाही ग्रामपंचायतचे सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती असतील, मंत्री असतील, खासदार असतील, यांचा कोणाचाही लहान मुलं या ठिकाणी शिकायला येत नाही। या ठिकाणी शिकायला येतो तो गरीबाचा मुलगा येतो, गरीबाची मुलगी येते आणि गरीबाच्या मुलांना जर या ठिकाणी अशी ट्रीटमेंट मिळत असेल, या घाणीमध्ये जर त्यांना शिकावं लागत असेल तर मला सांगा त्यांची शिकण्याची काय मानसिकता राहील। यासाठी अपेक्षा आहे प्रशासनाकडून, सर्वांकडूनच, MIDC कडून, स्थानिक ग्रामपंचायतकडून, सगळ्यांकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी सर्वांनी लक्ष घालावं, या स्वच्छतेकडे लक्ष घालावं, या जिल्हा परिषदेने लक्ष घालून ही शाळा सुस्थितीत आणावी। असं एकंदरीत ते बघताना असं वाटतं की शिक्षण मंत्र्यांना याचं काही देणं घेणं नाहीये। सरकारला ही शाळा बंद करायची आहे की काय असा माझा प्रश्न आहे। आज या डेटला तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा। माझं हे विधान मला असं वाटतं वर्षभरात शिक्षण मंत्री खरं करून दाखवतील असं मला या ठिकाणी अंदाज येतो आहे, कारण परिस्थिती तशी विदारक झालेली आहे। या ठिकाणी अक्षरशः दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय। या शाळेला गेट व्यवस्थित नाही, या शाळेला संरक्षक भिंत व्यवस्थित नाही, या शाळेमध्ये साठलेला कचरा, या शाळेमध्ये उगवलेलं ते गवत, ही परिस्थिती इतकी क्लेशदायक, इतकी विदारक आहे की कुठलाही पालक स्वतःच्या मुलाला या शाळेत आणू शकणार नाही आणि पर्यायानं सरकार ही शाळा बंद करूनच दाखवील असं या ठिकाणी वाटतंय। शहराच्या विविध वसाहतींमध्ये अंतर्गत मुख्य जलवाहिनीवरती अनधिकृतरित्या नळ कनेक्शन घेण्याचे प्रकार वाढले आहेत। त्यामुळे महापालिकेने प्रशासक जी श्रीकांत त्यांनी पथक नियुक्त करून त्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। या मोहिमेअंतर्गत मंगळवारी किराडपुरा भागामध्ये मुख्य अंतर्गत 200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील 105 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत। मागील 2 वर्षांपासून महानगरपालिकेचे विशेष भरारी पथक शहरात अनधिकृत नळ कनेक्शन शोधून कारवाई करत आहेत। यात आतापर्यंत सुमारे 4000हून अधिक अनधिकृत नळ शोधून ते कनेक्शन खंडित केलेत। मात्र त्यानंतरही शहरात अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचे प्रकार सुरूच आहेत। काही जण मुख्य जलवाहिनीतच आतापर्यंत पाईप टाकून त्यानंतर कनेक्शन घेत असल्याचा प्रकार रोबोटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून दिसलाय। दरम्यान मंगळवारी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाला किराडपुरा भागातील अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी कारवाईचे आदेश दिले। त्यावरून उपअभियंता लक्ष्मीकांत कोतकर, विशेष पथकाचे अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता आनंद राजपूत, भूषण देवरे तसेच कर्मचारी वैभव भटकर, स्वप्नील पाईकडे, तुषार पोटपिल्लेवार, सागर डिघोळे यांच्या पथकाने 200 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या 105 अनधिकृत नळ कनेक्शन पोलीस बंदोबस्तात खंडित करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। आजकाल वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपली असा आव अनेक जण आणताना दिसतात। वृक्षारोपण करताना फोटो सेशन केलं जातं। वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या की ते लावलेले झाडं जिवंत आहेत
की वाळले आहेत याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. आजच्या घडीला वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण करून त्याचं संगोपन करणं हे पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ही बाब ओळखूनच शहरातील जगदीश कलंत्री हे शेकडो झाडे लावून त्या झाडांचं संगोपन करण्याचं महान सामाजिक काम स्वखर्चानं करत आहेत. त्यांनी जगवलेल्या ज्योती स्मृतिवनमधील 150 झाडांचा वाढदिवस वृक्षारोपण करूनच उत्साहात साजरा करण्यात आलाय. आजच्या घडीला वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण करून त्याचं संगोपन करणं पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण वृक्षारोपण ही केवळ झाडे लावण्याची प्रक्रिया नसून भविष्यातील पिढ्यांसाठी ऑक्सिजन बँक तयार करणं आणि निसर्गाचा समतोल राखणं अति आवश्यक बनलंय. ही बाब ओळखून टीव्ही सेंटर भागात मागील काही वर्षापासून जगदीश कलंत्री नावाचे वृक्षप्रेमी झाडे लावून त्या झाडाचं संगोपन करण्याचं महान सामाजिक काम स्वखर्चाने करीत आहेत. त्यांनी हडको परिसरात शेकडो झाडे लावून ती जगवली आहेत. तर त्याच परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानात त्यांनी एका कोपऱ्यात 150 झाडे लावून ती जगवली आहे. आज घडीला त्यातील काही झाडे 15 ते 20 फूटपेक्षा उंच झाली आहेत. त्या भागाला ज्योती स्मृतिवन असं नाव देण्यात आलं असून बुधवारी 25 जून 2025 रोजी ज्योती स्मृतिवनाचा प्रथम वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करूनच साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी म्हाडाचे माजी चेअरमन अनिल पोलकर, नगरसेवक महेश माळवतकर, नगरसेवक किशोर नागरे, पोलीस उपनिरीक्षक कैसर बाबा, पंचायत समिती गंगापूर सभापती अरुण रोडगे, भाजप पदाधिकारी भारती राजपूत, भाजप पदाधिकारी सतीश ताठे, प्रशांत भदाने पाटील, ज्येष्ठ विचारवंत गजानन पिंजरकर, सुनील कुलकर्णी, संदेश कवडे, स्वप्नील राजपूत, ॲडव्होकेट बियाबानी, दत्ता करडे, श्याम सरवदे, विलास भिसे, किरण रगडे, सुप्रभात योगा ग्रुपचे प्रकाश पायघन, गुलाब मगर, माहेश्वरी मंडळाचे महेंद्र काबरा, योगेश सूर्यवंशी, मनपा उद्यान विभागाचे पवन कुमार, भारत जाधव, योगेश सूर्यवंशी, उद्योगपती अशोक जगधने, उदयसिंग राजपूत आदींनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जगदीश कलंत्री यांनी एडीएन सोबत बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आज आपल्या ज्योती स्मृतिवनचा पहिला वाढदिवस म्हणता येईल किंवा वर्धापन दिवस म्हटला येईल. हे ज्योती स्मृतिवनमध्ये जवळपास 150 वृक्ष लागलेले आहे आणि यांची चांगली भरभराट होत आहे. आणि आज आपल्या परिसरात सुगंधित वातावरण व्हावं यासाठी पारिजातकाचे 10 वृक्ष लावण्यात आले, जेणेकरून आपल्या गार्डनमधील सर्व वातावरण सुगंधित व्हावे हीच आपली इच्छा आहे. इथं गार्डनमध्ये आपण पक्ष्यांसाठी पाणी पिण्याचे स्टँड आणि धान्य खाण्याचे स्टँडसुद्धा पूर्ण वृक्षांवर लावलेले आहे. आणि सगळ्या गार्डनमध्ये 150 जवळपास आपले वृक्ष झालेले आहेत. आणि सगळ्या प्रकारचे वड, उंबर, पिंपळ, चिंच, निंब, आंबा, बदाम, तुळस, गवती चहा, बेलपत्र असे अनेक प्रकारचे आणि उपयोगी आपल्याला समाजासाठी उपयोगी असे सर्व वृक्ष आहेत. आणि यांची वाढ व्यवस्थित व्हावा त्यांचा आपण वाढदिवस साजरा केला एक प्रकारे. पण कशा पद्धतीनं केलं तुम्ही पाणी? मी स्वतः 2-3 वेळेस इथे येतो. काही महानगरपालिकेचं आपल्याला पाणी मिळतं, नाही मिळालं तर आपण बाहेरून टँकर वगैरे मागवतो आणि पूर्ण वर्षभर आपण झाडांना पाणी पुरवू शकलो. एवढं खत पाणी देऊन त्यांचं संगोपन केलं. आज प्रत्येक आपलं जे वृक्ष आहे जवळपास 10 ते 12 फूट आज झालेलं आहे आणि सगळे वृक्ष लागून जातील अशी आपण आशा करूया. त्यांचं संगोपन आपल्याकडून चांगल्या प्रकारे होत आहे. ओके, तुम्ही पक्ष्यांसाठी काही टाकाऊतून टिकाऊ केलं ते कशी? पक्ष्यांसाठी आपण ह्या गार्डनमध्ये सगळ्या टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू बनवल्या आहे. जसं ते पक्ष्यांना पिण्याचं पाण्याचं स्टँड आहे, धान्याचं स्टँड आहे आणि आपण त्यांना दर 3 दिवसाला पाणी बदलतो, त्यांच्या धान्याची सोय करतो आणि सगळं पक्ष्यांची सुद्धा आपण निगा, इथं पक्ष यावे, भरपूर पक्ष्यांचा किलबिलाट व्हावा या उद्देशानं प्रयत्न चालू आहे. जसं आपण सुवासिक आता पारिजातकाचे 10 वृक्ष लावले तसेच पक्ष्यांसाठी स्टँड लावलेले आहे की जेणेकरून पक्षी पण इथं यावे. आपले सर्व गार्डन प्रेमींना इथं सुगंधित वातावरण तयार व्हावं हेच आपला प्रयत्न आहे. तुमचं नाव सांगा? जगदीश हिरालाल कलंत्री, वृक्षप्रेमी. वृक्षारोपणानंतर त्याचं योग्य संगोपन करणं आवश्यक आहे. अन्यथा केवळ झाडे लावण्याचा उद्देश पूर्ण होत नाही आणि त्याचा पर्यावरणाला अपेक्षित फायदा मिळत नाही. वृक्षप्रेमी जगदीश कलंत्री यांनी स्वतः शेकडो झाडे लावून ती जगवल्याने माहेश्वरी मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या समाज गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. याबरोबरच कोरोना काळात केलेल्या कार्याच्या बाबत माहेश्वरी मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने कोरोना महायोद्धा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. याबरोबरच महारुद्र अभिषेक प्रकल्प यांच्या योगदानाने राबवण्यात आल्याने त्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला.
भाजपच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या कार्याबाबत विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकारी मित्रमंडळाच्या वतीने एडियन सोबत बोलताना त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आज या ठिकाणी आमचे पर्यावरण प्रेमी आमचे जगदीश कलंत्री काका यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वृक्षारोपण, नुसतं वृक्षारोपण नाही तर त्या झाडाचं संगोपन आणि त्याची देखभाल हे देखील मागच्या 3 वर्षापासून करतात. त्यांनी चौका असेल, चौक्याचा घाट असेल, डिवायडरमध्ये असेल किंवा स्वामी उद्यान असेल, या ठिकाणी अनेक प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीची झाडं लावून ती जोपासली नव्हे तर सांभाळली 3 वर्षापासून आणि मोठी केली. याचंच आपण या ठिकाणी आज स्वरूप बघतोय. आणि त्यांच्या कार्यास व पर्यावरणाला जे पूरक असं जे काम ते करताय त्याबद्दल त्यांना माझ्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम कलंतरी साहेबांचं हार्दिक अभिनंदन करेल की त्यांच्या महाशिवरी मंडळाच्या वतीनं जे झाडं लावत होते आणि ती चर्चा करत होते, तर त्यांना म्हटलं याही गार्डनमध्ये 1-2-4 झाडं लावा. त्यांनी त्या विनंतीला मान दिला आणि आज अपेक्षेपेक्षा जास्त भरारी त्यांनी मारलेली आहे. याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि हा गार्डन ज्या लोकांनी टिकवला त्या काळामध्ये आम्हाला कोणीच साथ देत नव्हतं. त्यामध्ये एडियनचे आमचे राजू म्हस्के यांनी वारंवार पाठपुरावा करून आमचा उत्साह वाढवला. त्यांचं आणि सर्व गार्डन प्रेमींचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पुनश्च कलंतरीजींना ऊर्जा आणि एनर्जी मिळो यासाठी हार्दिक मंगल कामना. धन्यवाद. श्रीमान कलंतरी साहेब या गार्डनमध्ये जी झाडं लावलेली वेगवेगळ्या प्रकारची, ते नुसतं लावतच नाही तर त्याची जोपासनासुद्धा करतात. आणि त्याच्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस ते वेळ देतात. याबद्दल गार्डन वासियातर्फे त्यांचे आभार आणि त्यांना शुभेच्छा. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पाणी पुरवठा योजनेतील स्वहिस्सा म्हणून मनपाला हुडको देणार 822 कोटींचं कर्ज, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. तर माझा भाऊ डॉन आहे, तो डायरेक्ट मर्डर करतो, पोलीस आपलं काहीही करू शकत नाहीत असं धमकावणाऱ्या मद्यधुंद तरुणींचा रस्त्यावरती धिंगाणा, पुन्हा व्हिडिओ व्हायरल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.